आवाज लोकशाहीचा मध्ये आज आपण पाहणार आहे नांदेडमधील नागरिकांच्या समस्या नेमक्या काय आहेत पाहूयात। आवाज लोकशाहीचा या कार्यक्रमामध्ये सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आवाजच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या समस्या सरकारपर्यंत पोहोचवतोय आणि त्यांना मदत करण्याचाही प्रयत्न आवाज लोकशाहीच्या माध्यमातून आपण करत असतो। लोहा तालुक्यातील चितळी या गावची काय समस्या आहे आपण जाणून घेऊयात। सरकारनं लक्ष द्यावं, याकडे शेतकऱ्यांच्या सर्व गोष्टीकडे लक्ष द्यावं। शेतकऱ्याला बऱ्याच गोष्टीपासून प्रॉब्लेम होतात, अडचणी येतात आणि या रोडचं पण काम झालेलं नाही। बऱ्याच दिवसापासून काम रखडलेलं आहे या रोडचं, तर याच्याकडे लक्ष कोणी देतही नाही आणि शासनानं पण याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे। या रोडचा जो कामच झालेला नाही त्यामुळे आमच्या शेताचं आणि पिकाचं खूप नुकसान होत आहे। घरामध्ये धुरोळा पण शिरत आहे। त्यामुळे आणि खास म्हटलं तर चितळी धानोरा या म्हणजे गावचे जे विद्यार्थी आहेत, जे चितळी येथील शरद पवार हायस्कूल चितळी या शाळेमध्ये शिकायला येतात, त्यांना पण या रोडचा पावसाळ्यामध्ये खूप त्रास होत आहे। त्यांना पण चिखलाचा हा या रस्त्याने पायवाट खूप म्हणजे त्यांना त्रास सहन करत यावं लागत आहे। प्रत्येकांना या अडचणी या रस्त्यामुळे खूप होत आहेत। शेतामध्ये हे धूळ उडत असल्यामुळं आमचं शेतीचं आणि भाजीपाल्याचं नुकसान होत आहे। ह्या सरकारला माझी विनंती आहे की हे रस्ता लवकरात लवकर दुरुस्त होऊन जावा आणि पावसाळ्यात आम्हाला इथून जाता येत नाही। डोसक्यावर हे भाजीपाला डोसक्यावर नेता येत नाही, माझी नुकसान भरपूर होत आहे। आम्हाला चितळीला 2 ते 2.5 किलोमीटर पायी चालत जावं लागते। पावसाळ्यामध्ये आम्हाला या रस्त्याने जायला खूप त्रास होतो। धूळ व चिखल नाकात, त्यामुळे आम्ही जखमी होतो आणि आमची शाळा पण बुडते। सरकारला आमची ही विनंती आहे की लवकरात लवकर आमचा रस्ता ठीक करून द्यावा, ही नम्र विनंती। रस्ता दुरुस्त करणे नाही तर बघा पुढचं कशामुळे काय व्हायला? या धुळीमुळे खराब व्हायलाय। काय व्हायला? धुळीमुळे काय व्हायला? कापसावर याच्यावर धुरोळा बसवलाय, मग त्याच्यामुळे ते चाप फुल गळून चाललंय, मग त्याच्यामुळं मग आमचं नुकसान व्हायला ना। त्याच्यामुळे तुम्ही हे करायचं, रस्ता दुरुस्ती करणे। पाऊस पडला तेव्हापासून जे पावसाळा संपेपर्यंत सदा चिखल राहतो। आम्हाला अनवाणी पायानं जाताना लय त्रास होतो। त्यामुळे सरकारला एकच विनंती आहे की हे रस्ता पावसाळ्यापर्यंत लवकरात लवकर आम्हाला करून द्यावे आणि आमच्या शिकण्यावर परिणाम होत आहे। त्यामुळे आम्हाला लवकर रस्ता करून द्यावे। विद्यार्थ्यांसोबतच गावकऱ्यांनाही खूप मोठा या रस्त्यामुळे त्रास होत आहे। आम्हालाही जायला यायला खूप मोठा त्रास होत आहे, त्यामुळे वेळ वाया जात आहे आणि शासनानं तात्काळ याकडे लक्ष देऊन ताबडतोब या पावसाळ्यापूर्वी तरी किमान 5 वर्षापासून होणारी हालअपेष्टा या विद्यार्थ्याच्या या पावसाळ्यापूर्वी कंप्लीट करावा, रस्ता तयार करावा, एवढीच आमची मागणी आहे। नागरिकांना यांना जाण्यासाठी लोह्याला मोठी बाजारपेठ असल्यामुळे यांना त्रास होत आहे, तरी शासनाने यांची लवकर दखल घेण्यात यावी ही आम्ही वारंवार मागणी करत आहोत। तरी खूप वेळेस आपण कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देऊन सुद्धा यांची दखल घ्यायला तो तयार सुद्धा नाहीत। त्यामुळे आम्ही जास्त त्रास सहन होत आहे आम्हाला आणि हे 2019 कामपासून 2020 पर्यंत कामाचा कालावधी असून सुद्धा हे आणि 2004-5 पासून 2004 ते 2019 2024 पर्यंत सुद्धा आणि काम हे पूर्ण झालेलं नाही। तर हे लवकरात लवकर काम करावा, अन्यथा आम्ही आंदोलनाच्या तयारीत आहोत। नक्कीच या रस्त्याचं काम लवकरात लवकर करावं, अन्यथा आंदोलनाच्या पवित्रात हे गावकरी दिसत आहेत। शाळकरी विद्यार्थी असतील, त्यांना या रस्त्यावरनं जाण्या येण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागतो। तर शेतकऱ्यांच्या पिकावरती या रस्त्याची धूळ उडून पिकाची सुद्धा नासाडी मोठ्या प्रमाणात होताना दिसते। एखादा पेशंट असेल तर त्याला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी सुद्धा या रस्त्यावरती पडलेले जे खड्डे आहेत त्यामुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। अनेक लोकांचे या रस्त्यांमुळे बळी सुद्धा गेलेले आहेत, छोटे मोठे अपघात सुद्धा या ठिकाणी झालेले आहेत। याकडे आता प्रशासन कुठल्या नजरेनं पाहणार आहे आणि किती दिवसामध्ये हे काम पूर्ण करणार आहे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। कमलाकर बिरादार, लोकशाही मराठी, नांदेड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।